नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात. बारामतीत जनसागर लुटला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. आज बारामतीमध्ये त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सकाळी 9 वाजेपर्यंत अजितदादांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी काटेवाडी इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी आपल्या लाडक्या नेत्याचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. अजितदादांची अंत्ययात्रा गदिमा सभागृह ते विद्या प्रतिष्ठान या दरम्यान काढण्यात येते. फुलांनी सजवलेल्या वाहनातून ही यात्रा मार्गस्थ होते. रस्त्याच्या दुतर्फा हजारो नागरिक साश्रू नयनांनी दादांना निरोप देण्यासाठी उभे आहेत. वेळ सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार पार पडतील. स्थळ विद्या प्रतिष्ठान परिसर, बारामती. अजितदादांच्या अंत्यविधीसाठी होणारी अलोट गर्दी लक्षात घेता प्रशासनानं चोख बंदोबस्त तैनात केलाय. विविध जिल्ह्यातील पोलीस दलाचे जवान, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या या ठिकाणी तैनात आहेत. गदिमा सभागृह ते विद्या प्रतिष्ठान या परिसरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांना बंदी घालण्यात आली. बॅरिगेटिंग करण्यात आले. बारामती विमानतळावर पोलिसांचं NDRFचं पथक दाखल झालंय. दिग्गज नेत्यांची उपस्थिती. अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी देशभरातील आणि राज्यातील बडे नेते बारामतीत दाखल होत आहेत. यामध्ये प्रामुख्यानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन या सर्व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी बारामती शहरात आणि विमानतळ परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. आपल्या कामाच्या धडाक्यामुळे ओळखल्या जाणाऱ्या नेत्याला निरोप देण्यासाठी संपूर्ण बारामती शहर आज बंद ठेवण्यात आलं. सर्वत्र शांतता आणि शोककळा पसरली आहे.